तुमचं नाव काय आहे सर? बाप्पू बाबाजी कळम. कुठे राहता तुम्ही? मुक्काम पोस्ट कळमकरवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. वाडेगावच्या खालतं 7 किलोमीटर हायवेपासून. तुम्हाला काय काय त्रास होता? मला सुरुवातीला ज्यावेळेस मी कुलाल सरांका आलो येस ना, त्यावेळेस मी असं मला कळालं माहीत आयुर्वेदिक औषधं मिळतात म्हणून कुलाल सरांका पहिल्यांदा आलो. मी त्यांना सांगितलं मला दम लागतोय, नाकातून पाणी येते, सकाळी अशी तकलीफ होती, जाणं येणं आणि लय म्हणजे असं सगळ्या गोष्टी त्यांना मी सांगितलं. बस शारीरिक मला असं असं त्यांनी मला एक बॉटल दिली. पण ते म्हणजे ह्या बॉटलचा उपयोग तुम्ही 1 2 3 महिने करा. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट येईल. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी 3 बॉटल प्रत्येक महिन्याला येऊन त्यांच्याकडून नेल्या आणि आज मला त्यांच्या आणि तुमच्या उत्पन्नाची एवढी मला खात्री आहे, म्हणजे मला रिझल्ट मिळाला. मी आज 90% चांगलं झालो. मला त्याचा इतका त्रास व्हायचा, माझ्या नाक बंद व्हायचं, मला दम लागायचा, मला चालता येत नव्हतं, मला अशक्तपणा वाटायचा, काम करूशी वाटत नव्हतं, जेवण जात नव्हतं, बऱ्याच म्हणजे गोष्टींची अडचण होती. पण कुलाल सरांच्या माध्यमातून मी त्यांच्याकडे आलो, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि रामदेव बाबाचे प्रोडक्ट्स काय असेल तुमचं त्यांनी मला ते दिलं. मी ते खाल्लं, ते पथ्य पाळलं. त्या माध्यमातून मी आज त्यांच्याच दवाखान्यात आलो आहे आणि तिथंच माझी त्यांनी शूटिंग घेतलेली आहे आणि मला चांगल्या पद्धतीने फरक झाला आहे. आणि आजही परत त्यांच्याकडून पुढील औषध मी गुडघे मणकं खांद्यासाठी घेऊन चालू आहे. त्यांनी तेच मला परत समजून सांगितले, व्यायाम करा, पथ्य पाळा, 3 महिने हे औषध खा, परत तुम्ही क्लिअर होता आणि परत माझ्याकडे येता. आणि तुम्ही आता आपण तुम्हाला प्राणकल्प औषध दिलं होतं, हो. त्या औषधाचं तुम्ही इतर लोकांना काय सांगू शकता बुवा? नाही नाही, मग इतर ज्यावेळेस मला मित्रांनी किंवा अनेकांनी विचारलं तुम्ही कुठून आणलं, कसं काढलं काय, तर मी त्यांना सांगितलं एक आयुर्वेदिक औषध आहे. म्हणजे आपले पाहुणेचे सुरूचे त्यांचं इथे एक शॉपी आहे, तिथून मी ते दुकानातून आयुर्वेदिक औषध घेतलं, आणलं आणि खाल्लं, मला रिझल्ट आला. मग त्यानंतर सर तुमच्या दुकानात 2 3 मास आलती माझ्या हिशोबाने. मला त्यांनी सांगितलं बा तुम्ही जे पत्ता दिला तिथून आम्ही ती औषधं आणली, त्यांना पण त्याचा रिझल्ट चांगल्यापैकी आला. ओके ओके, धन्यवाद. धन्यवाद.